आपण सगळे मित्रो, आता धनंजयची त्यांचा तारतम्य जागं होतं आणि तारतम्य जागं झालं की चांगलं वाईट त्यांना कळायला लागतं. ते कळताच कामा नये. माणूस मठ्ठ झाला पाहिजे असं सगळ्या शासनकर्त्यांना वाटतं आणि त्यामुळे कुठलंही शासन ग्रंथालयांना कधीही सहकार्य करत नाही. कारण मला अनुभव आहे, कारण मी 40 वर्ष त्याच संग्रहालयात काम करतो आहे. पण तरीही तुम्हा सगळ्यांचं प्रेम घेऊन हे ग्रंथालय उभं राहिलेलं आहे. 160 वर्षापूर्वी काशीकर वकिलांनी 4 पुस्तकं घेऊन एक ग्रंथालय सुरू केलं. आज या ग्रंथालयात 1,00,000 पुस्तकं आहेत. या ग्रंथालयात जवळजवळ 1,200 तैलचित्र आहेत आणि एक उत्तम संग्रहालय होतं असं मी म्हणेन. कारण छान संग्रहालय होतं, लोक येत होते, बघत होते, चौकशी करत होते. आणि 21 साली महापूर आला आणि संपूर्ण संग्रहालय उद्ध्वस्त झालं. किती उद्ध्वस्त झालं. माझ्याही घरात पाणी आलेलं होतं, पण जेव्हा एवढं पाणी झालं तेव्हा घरातून मी बाहेर आलो, बघितलं, पाहिलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता काही राहिलेलं नाही आहे. तरी पण एक विचार केला की घरातलं काय व्हायचं ते होऊ दे, आपण चटई टाकून झोपू, पण हे मात्र वाचूया. दार बंद करून टाकलं, पाणी बाहेर काढलं, पाटीत माती घ्यायची, कारण जवळजवळ गुडघ्यापर्यंत चिखल आलेला. पाटीत माती घ्यायची, मातीत पुन्हा पाणी घालायचं, असं करायचं आणि असं करत एक एक वस्तू आम्ही पुन्हा वाचवल्या. मित्रो, अर्ध्या बोटा एवढी अश्मयुगीन हत्यार आहेत. आमच्याकडे तुरीच्या डाळी एवढं सोन्याचं नाणं आहे, हरवलेलं नाही आहे. या महापुरात सुद्धा हरवलं नाही, कारण आम्ही ठरवलं होतं. गेले फक्त काही कागद, त्यालाही इलाज नव्हता. लोकमान्यांनी चिपळूणला लिहिलेलं पत्र होतं आमच्याकडे, त्याची झेरॉक्स मात्र मिळाली आहे माझ्याकडे, पण ते ओरिजिनल पत्र गेलेलं आहे. अनेक काही वस्तू गेल्या, त्यातल्या अशा काही गेल्या, पण बऱ्याचशा वाचवल्या. आणि मग पुन्हा आता ठरवलं होतं की नाही, पुन्हा आपण उभं करू. काय इतकंच, संकटही येतच असतात ना, संकटाला घाबरायचं नसतं. आपण पुन्हा उभं करूया. आणि मग आम्ही संचालक मंडळाने निर्णय घेतला की आपण पुन्हा संग्रहालय उभं करू. ते दुसऱ्या मजल्यावर करायचं, म्हणजे पुन्हा पाणी आलं तर काही होणार नाही म्हणून. आणि मग ते जेव्हा आम्ही उभं करायला सुरुवात केली त्यावेळेला पुढचं काय घडलेलं आहे ते मी सांगत नाही, पण सगळं उभं करत होतो आणि आता परत उभं राहणार आहे. आणि असंच एक दिवस साठे मॅडम लायब्ररीत यायच्या पुस्तकं बदलायला. आम्ही गप्पा मारत होतो. ते आले की आत यायच्या, बोलायच्या, जुनं पुस्तक कुठलं हवं, चांगलं काही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला सगळ्यात बहीणबद्दल वेगळं वाटतं का माहिती आहे का, की जेव्हा इथली शाळा बंद झाली तेव्हा त्यांनी पोत्यानं पुस्तकं आमच्या लायब्ररीला आणून दिली. उत्तम पुस्तकं आहेत. मला आश्चर्य वाटलं की एका छोट्या गावामध्ये इतकी चांगली पुस्तकं शाळेत असतात. शाळेत आणि पुस्तकं शक्य नाही, असली तरी मिळणार नाहीत अशी परिस्थिती असते. पण यांच्याकडे इतकी पुस्तकं होती. गप्पा मारता म्हटलं बा सगळं संग्रहालय सुरू करतोय. मित्रो, सहजपणानं कोणीही काही पैसे दिले असते, धनाढ्य माणसं उभी राहिली असती पाठीशी. पण धन हेच सर्वस्व का? म्हणजे ग्रंथालयांबद्दल असं म्हणतात की हे ज्ञानाचा सागर असतो. मग ज्ञानाच्या सागराला अर्थाचा सागर जोडलाच पाहिजे का? आम्ही अशा गप्पा मारत होतो तेव्हा मी म्हटलं, साठे सरांनी किती काम केलं. ज्या काळात तात्या खेड्यापाड्यात शाळा सुरू करत होते तेव्हा एक उत्तम नोकरी असलेला माणूस, मला माहिती आहे त्या काळात, कारण मी त्या काळाचंच प्रतिनिधित्व करतो. शिक्षकांना पगार किती होता, तो कधी मिळायचा, कसा मिळायचा, हे सगळं मला ठाऊक आहे. अशा वेळेला आपली नोकरी सोडून या शिक्षण क्षेत्रात यायचं हे असिधारावरच होतं. साठे सरांनी ते स्वीकारलं होतं आणि नुसतं स्वीकारलं नाही, ते पुढे नेलं. शाळा खेड्यापाड्यात उभ्या राहिल्या पाहिजेत. ज्यांना काही नाही आहे, आहेरेंसाठी सगळं मिळत असतं, नाहीरेंसाठी काय द्यायचं. सरांनी हा विचार केला होता, तात्याने हा विचार केला होता आणि खेड्यापाड्यात शाळा उभ्या राहिल्या. आम्हाला सरांची माहिती होती. आम्ही संचालक मंडळात बसलो होतो
विचार झाला होता की आपण संग्रहालय उभं केलं, 4 वर्ष चाललं होतं आपलं चांगलं, आपल्या संग्रहालयाला नाव नव्हतं. मग आपण असं करूया, साठे सरांचं नाव देऊया. आणि सगळ्यांनी एकमताने सांगितलं चालेल, आम्हाला मान्य आहे. आणि मग मी मॅडमनं म्हटलं की साठे सरांचं नाव द्यायचं आहे, आम्ही नक्की केलेलं आहे, पण नाव काय देऊ? त्या म्हणल्या रामभाऊ साठे मालघर असं लिहा. म्हटलं का नाही, रामभाऊ साठे 2 होते म्हणून म्हटल्या रामभाऊ साठे मालघर हे लक्षात आलं पाहिजे लोकांच्या. आणि त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की रामभाऊ साठे मालघर हे करायचं. तैलचित्र चिपळूणला पण घेता आलं असतं, आली असती काही माणसं. पण ज्या गावामध्ये सरांनी इतकं सगळं केलं होतं त्या गावातल्या लोकांना कळायला हवं आहे की अरे या गावातच नाही, चिपळूणसारख्या गावात एक ग्रंथालय, एक सुंदर संग्रहालय करते आणि त्या संग्रहालयाला सरांचं तैलचित्र लागते. मी मॅडमनं म्हटलं तैलचित्र आम्ही लावणारच आहोत, पण ते लावणार आहे ते तुम्ही आम्हाला द्यायचं. आणि मॅडमनी लगेच सांगितलं ठीक आहे, मान्य आहे मला. म्हणल्या कळसकर, गणेश कळसकर म्हणून एक उत्तम चित्रकार आहे, हा पुण्यातला आहे, हा परवडत पण नाही चित्र काढायला आपल्याला, कारण त्याचे पैसे भयंकर असतात. पण तरी आम्ही त्यांना विनंती केली की तू हे चित्र आम्हाला काढून द्यायचंस. आणि त्यानं हे चित्र केलं. चित्र केल्यानंतर सुद्धा मी मॅडमना दाखवलं. त्या म्हणल्या मलाही माहिती आहे, मी साठे सरांना पाहिलं होतं, साठे सर कधी हसताना बघितलेले नव्हते, तुम्हाला हे आठवत असेल. त्यामुळे त्या म्हणले हसत नाहीत. हसतील कसं म्हटलं, ते आता तेव्हाही ते हसत नव्हते तर आता खोटं कसे हसतील. पण तरी पण जरा आपण त्यांना चांगलं हे करूया. मग पुन्हा मॅडम आल्या, चित्रकाराला बोलवलं. दिवसभर चित्रकार आणि त्या अशी चर्चा सुरू होती, हे काढ, ते कर, ते कर, असं करत ते. बरं, गंमत अशी झाली की त्यांना शर्ट, पहिल्यांदा एक चित्र काढलं त्याला वेगळा फोटो शर्ट होता. त्या म्हटलं नाही, ते फक्त पांढरे शर्ट वापरायचे. मग आता काय करायचं, चल पुन्हा पांढरा शर्ट कर. असं करत हे तैलचित्र सुरू झालं आमचं. आणि तुमच्यासमोर आज दिसते एका चांगल्या चित्रकाराने चांगली कलाकृती तयार केली. आपण जेव्हा 2 महिन्यात आमचे व्हावं असा आमचा प्रयत्न आहे, कारण बऱ्याच वस्तू मिळत नाही आहेत त्या, म्हणजे काचेची कपाटं वगैरे करण्यासाठी पुण्यातनं मुंबईतनं मागवणं सुरू आहे. दुर्दैवानं काय झालं की पूर आला, त्या पुरात काही वस्तू फुटल्या आहेत आपल्या. आत्ता चितळे सरांनी सांगितलं 2000 वर्षापूर्वीचं जाता येते. चिपळूण कोकणामध्ये सातवाहनांची वस्ती होती, सातवाहनांची राजवट होती. हे कशावरून? नकाशावरून. चिपळूणला आम्हाला ते जातं मिळालं. आणि ते जातंसुद्धा कसं मिळालं आहे तेही सांगतो. आता हा विषय निघाला आहे म्हणून. नव्या भैरीच्या देवळाजवळ एक घर होतं, तिथे जातं पडलेलं होतं बरेच दिवस. माझं लक्ष होतं, कारण असं जुनंच दिसलं की माझं लक्ष असतं. मी गेलो, मी म्हटलं ते जातं उचलायचं आहे. त्या बाई अंगावर आले, नाही म्हणलं ते उचलायचं नाही. का नाही म्हणलं, मला त्याच्यात तुळस लावायची. तुम्हाला उत्तम तुळस लावलेली मी आणून देतो म्हटलं. तुम्ही लावणार, त्याला पाणी घालणार, ते मोठं होईल, त्याच्यापेक्षा तुम्हाला चांगलं कुंडीतली आणून देतो. हां मग चालेल म्हणजे न्या ते दगड. त्यांना तो दगडच होता ना. त्यांना काय माहिती की सातवाहनां, कोकणातल्या सातवाहनांची एक चांगली 2000 वर्षापूर्वीच्या आपल्याकडे सुंदर काही समय आणि वस्तू आहेत. ह्या सगळ्या रांजण आहेत आपल्याकडे. हे सगळे आता परवा रांजण फुटलेत, पण ते आम्ही पुन्हा जोडून घेतो आहे. ते जोडून एक ध्यानात घ्या की संग्रहालय करणं हे फक्त सरकारला शक्य असते, कारण त्याच्यासाठी प्रचंड अर्थाची गरज असते. परवाच आम्ही 2 तलवारी घेतल्या, ते 30,000 रुपयाला मिळाल्या. कारण एक तलवार, कारण तलवारी आत्तासुद्धा मिळतील, पण 300 वर्षापूर्वीच्या 2 तलवारी आम्हाला 30,000 रुपयाला पडल्या. तशाच ती फुटलेले रांजण बांधायचे असतील तर त्याच्यासाठी जे लिक्विड लागतं ते दिल्लीहून मागवावं लागतं. पण ते सगळं सुरू आहे. आणि त्यातनं एक उत्तम संग्रहालय उभं राहणार आहे. आणि त्या संग्रहालयाला आम्हा सगळ्यांना आनंद वाटतो की रामभाऊ साठे मालघर हे शरीर संग्रहालय असेल. आपण सगळ्यांनी एकदा या. कालच काही डॉक्टर आले होते बाहेरचे, मुंबईतनं पुण्यातनं आले होते. त्यांनी कलादालन पाहिलं आणि ते इतके भारावले. ते म्हटलं एक लक्षात घ्या,
की कोकण म्हटलं की लोकांना काय दिसतं? समुद्र आहे, झाडी आहे, किल्ले आहेत. अरे पण इथे सगळ्यात जास्त आहे ते बुद्धिवैभव आहे आमचं. 6 भारतरत्न आपल्या कोकणानं दिलेली आहेत. सगळे इतिहास संशोधक आपले आहेत. आता वेळ घेतोय मी 1 मिनिट, पण मुद्दाम सांगतोय. एकच प्रसंग मी सांगणार आहे तुम्हाला की मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. एक माणूस गणेश गोपाळ आठले हा मूल 6 महिन्याचं घरात असताना देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी म्हणून बाहेर पडला. पुण्यात गेले. पुण्यात जाऊन त्यांनी बॉम्ब तयार करायचं शिक्षण घेतलं. पोलिसांचं वॉरंट आल्यानंतर बाहेर पडले. अमेरिकेत गेले, युरोपमध्ये गेले. युरोपमध्ये उत्तम बॉम्ब करायचं शिक्षण घेतलं. खुदिराम बोसने जो बॉम्ब टाकला तो त्या माणसानं केलेला होता. ते आले, पण महाराष्ट्रात वॉरंट असल्यामुळे कलकत्त्यात गेले. कलकत्त्यात राहिलं तर पोलीस चौकशी करतील. पलीकडे खेड्यात राहिले. त्या खेड्यात ते उत्तम बॉम्ब तयार करायचे आणि क्रांतिकारकांना द्यायचे. आणि असं करता करता दुर्दैवानं हवा, जेवण नाही, पाणी चांगलं नाही, त्यांना क्षयाची बाधा झाली. तोपर्यंत कुणालाही माहिती नाही हा माणूस कोण आहे ते. आणि मग ज्या वेळेला शेवट आला त्यांचा, तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या एका माणसाकडून माझा अंत्यविधी करा. तेव्हा त्यांना कळलं की हा महाराष्ट्रीयन माणूस आहे. ते तिथे श्यामसुंदर चक्रवर्ती म्हणून एक क्रांतिकारक होते. ते कलकत्त्यात गेले. कलकत्त्यात तेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर हेडगेवार शिकत होते. त्यांनी डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर गेले. अंधाऱ्या रात्री कोणीही नसताना त्या वृद्ध माणसाचा जो देह होता तो उचलला. ते घेऊन गेले जंगलात. बोलायचं नाही कुणी, कारण बोललं आणि कुणी ऐकलं तर काय करायचं. जंगलात नेलं. जंगलात नेल्यानंतर दहन करायला ठेवलं. तेव्हा श्यामसुंदर चक्रवर्ती म्हणाले, थांबा थांबा, असा अग्नी देऊ नका. अहो हा देशासाठी लढलाय, आपण याला मंत्राग्नी देऊया. त्या अंधारात मोडका चष्मा लावून त्या श्यामसुंदरनी सगळे मंत्र म्हटले आणि त्यांना अग्नी दिला. तो अग्नी दिल्यानंतर डॉक्टरांनी महाराष्ट्रात कळवलं. तेव्हा कळलं की महाराष्ट्रातला, आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातला एक क्रांतिकारक वारलेला आहे. त्यांचं तैलचित्र आपण लावले. कारण आहे, एक लक्षात घ्या की सन्माननीय मोठ्या लोकांचे सगळेच कौतुक करत असतात, पण ज्यांनी इतिहास घडवला आहे, ज्यांनी काही समाजाला दिले, त्यांचं हे कुणी करायचं? आपण करायला पाहिजे. तुम्ही आलात तर तुम्हाला प्रत्येक तैलचित्र सांगेल की हे तैलचित्र काय आहे, तैलचित्राची माहिती काय आहे. कोकणचं बुद्धिवैभव सांगणारं तैलचित्राचं दालन आपण केलेलं आहे. तुम्ही सगळे एकदा या. मी तुम्हाला मुद्दाम आवर्जून निमंत्रण देईन की कोकणात बघायचं काय असेल तर आमचं हे बघा. 2 महिन्यानंतर रामभाऊ साठे मालघर संग्रहालय पण बघा. या. धन्यवाद. धन्यवाद काका. काका म्हणाले की 2 मिनिटं आहे. तर मी असं एक सांगतो, आज सोनियाचा दिनो वर्षे अमृताची धून, असं या ठिकाणी हा वातावरणामध्ये आता निर्मिती होत चाललेली आहे. आदरणीय माजी आमदार नाथूसाहेब देशपांडे काका,